धनगर समाजाला एसटी आरक्षण लागू करण्यासाठी धनगर समाजाने उग्र आंदोलन जे आहे या महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी पंढरपूर असेल, नेवासा असेल, लातूर असेल, अनेक ठिकाणी औरंगाबाद असेल, अशा ठिकाणी आंदोलन त्या ठिकाणी आमरण उपोषण जे आहे धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांनी तोडाने त्या ठिकाणी केलं. आणि हे आंदोलन या आंदोलन दखल जी आहे ते महाराष्ट्र सरकारने त्या ठिकाणी घेतली. 2-2 मंत्री त्या ठिकाणी पाठवण्यात आले आणि आम्हाला मुख्यमंत्र्यांची बैठक जी आहे ती मुख्यमंत्र्यांची बैठक होऊन त्या बैठकीमध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला लेखी शब्द दिला की तुम्ही कागदपत्र जे आहेत तुम्ही सादर करा, त्याच्यावरती कायदेशीर सल्ला घेऊन येत्या 15 दिवसामध्ये आम्ही हा धनगर समाजाचा आरक्षणाचा जे जो आहे तो आम्ही काढू असं लेखी आश्वासन त्या ठिकाणी आम्हाला दिलं. धनगर समाजाचा एसटी मध्ये कसा समावेश आहे, कसा ऑलरेडी समावेश झालेला आहे, त्याची कशी अंमलबजावणी करता येईल याविषयीचे आम्ही कायदेशीर पुरावे, कायदा जो प्रचलित कायदे आहेत त्या ठिकाणी महाराष्ट्राचा स्टॅम्प ड्युटी कायदा असेल, कोर्ट फी कायदा असेल, त्याचप्रमाणे अॅट्रॉसिटी देशाचा अॅट्रॉसिटी कायदा असेल, असे 5 कायदे जे आहेत त्या 5 कायद्यांचे आम्ही सादर केले सरकारला आणि सांगितलं की ह्या कायद्याच्या आधारे त्याच्या यादीमध्ये फक्त धनगर असं लिहिलेलं आहे. म्हणजे आम्हाला आता धनगरांना अॅट्रॉसिटी कायदा आम्हाला लागू आहे, आम्हाला कोर्ट फी माफी आहे, आमच्या ग्रामपंचायत ऍक्ट मध्ये आम्हाला घरपट्टी माफ आहे, हे सगळ्या सवलती आम्हाला आदिवासी म्हणून चालू आहेत. मग तुम्ही कसे थांबवू शकता? मग त्याची फक्त अंमलबजावणी करा एवढंच आमचं म्हणणं होतं. आणि ते कागदपत्र आम्ही सादर केले. त्याचप्रमाणे सुधाकर शिंदे समितीचा अहवाल जो आहे तो 5 राज्यामध्ये धनगर आणि धनगर हा प्रश्न निर्माण झाला होता. तिथं धनगरच्या ऐवजी धनगर झालं होतं, पण तिथल्या राज्यांनी ती दुरुस्ती केली आणि धनगरचं रद्द केलं. का धनगर ही जमात या राज्यामध्ये नाही, देशामध्ये कुठेच नाही आहे. हा देश स्वतंत्र झालेला अचानक हा शब्द आला आणि धनगरांच्या 4 पिढ्या या देशामध्ये मातीत गेल्या. काही राज्यांनी त्या ठिकाणी धनगर दच्या ऐवजी धनगर र केलं आणि तसे जी.आर. काढले. त्याचा अभ्यास सुद्धा करण्यासाठी सुधाकर शिंदे समितीची जी महाराष्ट्र सरकारने नियुक्ती केली होती त्याने 9 महिने ते 5 राज्यात जाऊन त्याचा अभ्यास केला. त्याचा अहवाल जो आहे तो महाराष्ट्र सरकार सादर केला. तो 1 तारखेला तो अहवाल तयार झाला, परंतु 7 तारखेपर्यंत तो अहवाल सादर होत नव्हता. कुठली तरी एक अदृश्य शक्ती जी आहे तो अहवाल सादर होऊ देत नव्हता. परंतु मला त्या ठिकाणी 6व्या मजल्यावरून मात्र उडी मारण्याची धमकी ज्यावेळी दिली, 1 तासात तो अहवाल जो आहे तो अहवाल सरकारला सादर झाला आणि तो सादर झाला 7 तारखेला. आज जवळपास 14 तारीख आहे, 7 दिवस झाले तो अहवाल अजून सरकारने स्वीकारलेला नाही. त्या अहवालावरती कुठलीही प्रक्रिया या राज्य सरकारच्या दरबारात झालेली नाही. आम्ही जे कायदेशीर पुरावे सादर केले ते पुरावे लॉ अँड ज्युडिशरी कडून एजी कडे जायला पाहिजे होती, ती सुद्धा प्रक्रिया आज तागायत झालेली नाही. त्यामुळं हा जी.आर. सरकार काढणार आहे की नाही आहे याच्याविषयी आमच्या मनात साशंकता आहे आणि तसं चित्र तेवढं काही स्पष्ट नाही आहे. परंतु आज मुख्यमंत्र्यांनी सांगितले की आम्ही हा जी.आर. आम्ही लेखी तुम्हाला दिलेला आहे, आम्ही शब्द पाळू. आता ते कसे जी.आर. काढतायत, आचारसंहिता लागायच्या आत. मी सांगितलं आजची शेवटची कॅबिनेट आहे, मग कसं करणार तुम्ही? त्यावेळी मला स्पष्टपणे सांगण्यात आलं की हा जी.आर. काढण्यासाठी कॅबिनेटची आवश्यकता नाही, सरकार हे जी.आर. काढू शकतंय. आणि म्हणून आम्हाला आमच्या अशा आणखीन पल्लवित झाल्या की खरंच हे सरकार असं करू शकत असेल तर आचारसंहिता लागेपर्यंत त्या क्षणापर्यंत जे आहे त्या क्षणापर्यंत थांबण्याची आजचा निर्णय आमच्या बैठकीत झाला. आणि जर आचारसंहिता लागेच्या आत जर धनगर समाजाचा आरक्षणाचा जी.आर. जर सरकारने नाही काढला तर या सरकारच्या विरोधात जे आहे या सरकारच्या विरोधात येणाऱ्या विधानसभेमध्ये या निवडणुकीमध्ये धनगर समाज या सरकारच्या एकाही पक्षाला मतदान करणार नाही. हा निर्णय आजच्या बैठकीत आमचा झालेला आहे. हे कायमचं चालू राहणार आहे, आम्ही थांबणार नाही. हे शिंदे सरकारने दिलं तर त्यांचं भलं, नाही दिलं तर त्यांचं वाट लावायची आम्ही तयारी ठेवलेली आहे. धनगर समाज एवढा सोपा राहिला नाही. महाराष्ट्रामध्ये आमची पिढी सगळी शिकलेली आहे. आता तरुण पिढीने आंदोलन हातात घेतलेलं आहे. कायदा भी हातामध्ये घेण्याला आम्ही मागे पुढे हटणार नाही. एकनाथ शिंदे जी ने राइटिंग में दिया है लेकिन प्रैक्टिकली कर नहीं रहे. इसके लिए धनगर समाज महाराष्ट्र में उनको उनकी जगह दिखा देंगे. और ये टाइम हम लोग प्रकाश अन्ना शेट्टे जी के नेतृत्व में
हमारे पांडुरंग अन्ना इस जगह पे से एल्गार किया है उन्होंने कि महाराष्ट्र में सरकार ओबीसी की बनेगी और महाराष्ट्र का ओबीसी का चीफ मिनिस्टर बनेगा। इसके लिए हम पूरे ताकत से काम करेंगे। देखिए, महाराष्ट्र में जो 6 पार्टीज है, इनके ऊपर यहाँ की जो प्रस्थापित कम्युनिटी है जिसको हम मराठा कहते हैं, इनका बहुत ज्यादा दबाव है। और हमारा जो रिजर्वेशन है, बाबा साहब अंबेडकर ने महाराष्ट्र की लिस्ट में 36 नंबर पे हमको धनगर जो कहकर जो लिख डाला है, वो असल में धनगरों के लिए था। इस देश में धनगर नाम की कोई जमात नहीं है, किसी भी राज्य में नहीं है। जहां जहां ऐसा हुआ था, बिहार में हुआ था, उड़ीसा में हुआ था, झारखंड में हुआ था, वहां की राज्य सरकारों ने वहां के धनगर शब्द को हटा के धनगरों को रिजर्वेशन दिया है। अब ये जो मसला है, यहाँ अभी मराठा समाज महायुति के अगेंस्ट में है, मुसलमान बंधु महायुति के अगेंस्ट में है, और यहाँ का जो मागास वर्गीय समाज है वो भी अगेंस्ट में है। अगर सरकार को वापस सत्ता में आना है, वो सिर्फ आ सकती है धनगरों के बलबूते पे, और धनगरों का वो काम नहीं कर रहे हैं। गए 10 साल में बीजेपी और शिवसेना धनगरों के बलबूते पे ही सत्ता में आ रही है। देवेंद्र जी ने कहा था, अभी एकनाथ शिंदे साहब ने 15 तारीख को लिखित में दिया है कि 10 दिन में आपका सर्टिफिकेट हम इश्यू कर देंगे। अब 20 दिन के बजाय 25 दिन हो गए, दिया नहीं है। अगर नहीं देते हैं तो इनके अगेंस्ट और जो दूसरे हैं इनके भी अगेंस्ट 6 की 6 पार्टियों को हम अरब के समुद्र में डुबा के उनको राजनीतिक दृष्टि से खत्म कर देंगे। तकरीबन 2 करोड़ की जनसंख्या, मतदार संख्या धनगर जमात की है, और इनका जो रिजर्वेशन का इशू है, इसके बलबूते पे महाराष्ट्र के जो 6 पार्टीज है, जिनको हम प्रस्तापित पार्टीज कहते हैं, कुछ भी कर नहीं रहे हैं। तो अभी धनगरों के जो युवा है, ये बहुत ही नाराज है इस 6 की 6 जो ये है इनके ऊपर। तो विधानसभा का चुनाव सर पे है। अभी पूरी जमात में ये दौर चल रहा है कि अगर एसटी रिजर्वेशन का इंप्लीमेंटेशन नहीं होता तो ये जो 6 पार्टियां हैं, महायुति और महाविकास आघाड़ी, इनके अगेंस्ट वोट डालेंगे। और ये जो बहुजन पार्टियां भी प्रकाश अन्ना शेंडगे जी के नेतृत्व में खड़ी हुए, इनके नुमाइंदे होकर हम खड़े हो जाएंगे और विधानसभा में जाके हमारा कानून खुद का खुद बनाएंगे।